म्हणजे छोटेशा आबाजी एवढ्या दिव्यतेने निर्णय देऊ शकतात, कारण हे संत वेगळ्या पद्धतीचे आहेत. ब्रह्मवृत्तीचे संत, गौणीवृत्तीचे संत, प्रमावृत्तीचे संत आणि ब्रह्ममूर्ती संत. वामन भाऊ, भगवान बाबा दोन शब्द आहेत अभंगाचं पहिलं चरण. तो देश विदेशाचा, तू कुठेही जा, तू लग्न कर, चुकीला आम्हाला फोन करू नको, पण जिथं जाशील तिथं माझं एक वाक्य लक्षात ठेव, ज्या कुळात आपण जन्माला आलो त्या कुळाचा आदेश आहे. वामन भाऊ, भगवान बाबाने आदेश घालून दिलाय की अभक्ष खायचं नाही, एवढा शपथ मुली करून घ्या मातावर. भाऊबीतीने ज्यावेळेस आपण ते पाहतोय, माळ गावामध्ये घातल्या आषाढी एकादशीच्या दिवशी वापस आले, मंदिरात गेले नाही, गावातल्या मंदिरात दिला. आत्रे ऋषींनी तोच अनुग्रह पुढे दत्तात्रयाला दिला. नमस्कार कोकणी हृदय परिवार, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा आपल्या कोकणी हृदय या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. तर मंडळी, आज इथे उलव्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि कार्यक्रम आहेत. तर तिथे काय काय कार्यक्रम आहेत ते आज मी बघायला जाणार आहे आणि 4 दिवस कार्यक्रम आहेत असं बोर्ड लागलेलं आहे तिथे. तर मी आता चाललो आहे तिकडे, भजन आहे किंवा कीर्तन आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. तर एन्जॉय करा माझ्याबरोबर आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. तर चला. तर मंडळी, मी आता चाललो आहे तिकडे, कार्यक्रम आहे तिथे. तर दाखवतो तुम्हाला काय कार्यक्रम आहे तो. तर मंडळी, आवाज येतोय बघा इकडे, इथे बोर्ड लागलंय. चला बघूया. इथे एंट्रन्स आहे. कुठे आहे तू? हा, तो कॅमेरा आहे. कॅमेरा तर मंडळी, इकडे मी आलो आहे आणि कार्यक्रम चालू आहे. आता कीर्तन वगैरे चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताह आहे. 4 दिवस कार्यक्रम चालू आहे. आता इथे कीर्तन चालू आहे मागे, बघू शकता. तर तुम्हाला दाखवतो पुढचा व्हिडिओ. सर्वे श्वेत वस्त्रम धृत्वा ताळं स्वीकृत्य तिष्ठन्. महाराज पालवेन यांचं आता कीर्तन चालू केलंय.
मध्ये होते. ऐका, प्रसंग फार मार्मिक आणि फार गोड आहे. आबाजी शाळेत जात असताना गावामध्ये हनुमंताचं मंदिर होतं. रोज दर्शनाला जायचे आणि शाळेमध्ये जायचे. आबा आजी आजोबांचं दर्शन घ्यायचं. मामाचं दर्शन भाषाने घेऊ नये म्हणून मामाचं दर्शन टाळत होते. जावयाने सासू सासऱ्याचं कधी दर्शन घ्यायचं नाही. पहिलं लक्षात ठेवा, आयुष्य कमी होतं, लक्ष्मी कमी होते. सासरे जेवढे बसलेत ना त्यांनी जावयाला दर्शन घेऊ द्यायचं नाही, तुम्ही घ्यायचं. ऐका, भाच्याला कधी दर्शन घेऊ द्यायचं नाही. भगवान श्रीकृष्णाने कंसाला मारल्याच्या नंतर वरदान दिलं होतं की भाच्याने कधी दर्शन घ्यायचं नाही. म्हणून तुम्हाला जर आर्थिक अडचण आली, भाच्याने किती त्रास देऊ, त्याला काहीतरी देत राहायचं. कपडे घेत राहा, पैसे देत राहा, पण भाच्याला काहीतरी करत राहा. तुमचं कल्याणच आहे, शास्त्र आहे, मी माझ्या मनाचं सांगत नाही. ऐका, तुम्हाला भाचा आहे ना ताई? हा, म्हणून तुम्ही टाळ्या वाजवल्यात. मुलगी दिली नाही ना भाच्याला? अजिबात देऊ नका. जावई किती म्हणून शास्त्राने सांगितलंय, कन्या राशी स्थित नेतो जामातो दशमाग्रह म्हटलंय. जाऊ जसे 9 ग्रह त्रास देतात ना, तसा 10वा ग्रह कोण? जावई.
मी शास्त्र श्लोक तुमच्या समोर ते ठेवला, मी माझ्या मनाने बोलत नाही का. ज्यामाग दशमाग्रह म्हटलेला आहे, त्यामुळे त्याने किती त्रास दिला तरी फक्त हातच जोडायचे. हे कधी दक्षला शंकरांनी मारल्याच्या नंतर दक्षने पश्चाताप झाला की मी जावया यज्ञाला बोलवलं नाही, माझं घर सगळं नष्ट झालं, मला मरावं लागलं. भोकडाचं मुंडकं बसवलं, बोलायला लागले, वर्णन करायला लागले भगवान शंकराचं, तुम्ही देव आहेत माझ्या लक्षात आलं नाही. मग ते म्हटले आता नका, शिवलिंगापाशी दर्शनात येईल आणि जो तुमच्यासारखा आवाज काढील. आता मला आवाज काढता येत नाही म्हणून फक्त शिवलिंगाच्या जवळच काढता येतो. जसा बोकर ओरडतो तसा जर आपण आवाज शिवलिंगापाशी काढला तर भगवंत लवकर प्रसन्न होतात, असं वरदान त्यांनी त्यांना देऊन टाकलं. म्हणून आपण मंदिरात गेलो, शिवलिंगापाशी एक त्या पद्धतीचा आवाज काढतो. भारतीय परंपरा अशीच नाही, भारतीयातला एकाही क्रिया अशीच नाही. तुम्ही सगळ्या अनुषंगाने, माझ्याकडे वेळ कमी आहे, नाही तर प्रत्येक गोष्टीतलं सायन्स तुमच्या समोर ते ठेवलं आहे का. मामांचं दर्शन, आजी आजोबांचं दर्शन घ्यायचं, हनुमंतरायचं दर्शन घ्यायचं, आबाजी शाळेत जायचे. त्या काळामध्ये त्या बीड भागामध्ये कान्हा भील नावाचा असा डाकू होता, भयंकर होता. तुम्ही बीडकडचेच आहात, नगर बीडकडचे, तुम्हाला सगळ्यांना जुन्या लोकांना माहिती आहे. असा तो कान्हा भील डेंजर होता, एवढा भयान होता, पण तो भगवत भक्त होता आणि तो क्रांतीवीर होता, देश सेवक पण होता. इंग्रज दिसला का त्यांनी तुकडेच करायचे, कारण माझ्या देशावरती आक्रमण करतायत. गोडवे गाता तुम्ही इंग्रजांची. मला थोडासा मोकळं कर, मी तो ओंकारला नाव सांगेल तुझं. त्याचा भाऊ माझा विद्यार्थी होता आळंदीमध्ये. तो मला सांगतो माझा भाऊ तुमच्याकडे शिकायला होता. म्हणलं तू आता सिस्टम मध्ये काही गोंधळ का, तुलाच घेऊन जाईल आळंदीला. थोडा आवाज रिटर्न कर, तुला त्याचा नियम होता बाबा, जिथं लग्न असेल तिथं लूट करायची नाही. जो श्रीमंत आहे त्याच्याकडे लुटायचं, गरीबाला वाटायचं. इंग्रज दिसला का तुकडेच, कारण तुम्ही एक तुमच्या देशात निघून जा. हे गबाळ आहे ना, गबाळ. शब्द माझा लक्षात ठेवा, तुम्ही माझं थोडं शब्दाकडे लक्ष द्या. गबाळ कोणाला म्हणतोय मी? इंग्रजांना. हे 5च आले होते हो भारतात, ईस्ट इंडिया कंपनीला घेऊन 5च जण आले होते. हे गबाळ बाहेर काढण्याकरता 150 वर्ष लागले. ऐका, दुर्दैव आहे आपलं, गोडवे गातो आपण इंग्रजांचे. हे गहाण ठेवलंय आपण त्यांच्या पुढे. इंग्रज आल्याच्या नंतर भारत सुधारला. हे गबाळ बाहेर काढायला 6.25 लाख क्रांतीवीरांना बलिदान द्यावं लागलं. मला 6.25 लाख क्रांतीवीरांना, इतिहासाला काही नावं सुद्धा माहिती नाही त्यांच्याकडून. इंग्रज आल्याच्या नंतर भारत सुधारला. इंग्रज आल्याच्या नंतर टेक्नॉलॉजी माहिती झाली. जरा वेळच्या लेण्या बघा, लेण्या वेगवेगळ्या पहा. भंडारा भामचंद्र घोराडेश्वर सुद्धा लेण्या जाऊन बघा. 2500 वर्षापूर्वी शिखराकडून काम सुरू केले, खाली फाउंडेशन कडे घेऊन गेले. विश्वातली पहिली संस्कृती, भारतीय संस्कृती, एवढी प्राचीन टेक्नॉलॉजी जगाला शिकवणारी. आम्हाला टेक्नॉलॉजी कोणी शिकवणार आहे? कोणाची हिंमत सुद्धा नाही भारताला टेक्नॉलॉजी शिकवण्याच्या बाबतीत. दगडावरती काम शिका, साऊथकडे जा, अशी देदीप्यमान दिव्य मंदिर आहेत. माझी जन्मभूमी पाथर्डी तालुक्यामध्ये घाट शिरस्त्रेश्वर देवस्थान आहे. आमच्या जन्मभूमीमध्ये 1400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. 1151 नवनाथांनी यज्ञ केला आणि तिथं शिवलिंग ऍक्टिव्ह केलं शाबरी मंत्राच्या माध्यमातून. 9 महिने म्हणजे छोटेशा आबाजी एवढे दिव्यतेने निर्णय देऊ शकतात, कारण हे संत वेगळ्या पद्धतीचे आहेत. ब्रह्मवृत्तीचे संत, गौणीवृत्तीचे संत, प्रमावृत्तीचे संत आणि ब्रह्ममूर्ती संत. वामन भाऊ भगवान बाबा हे ब्रह्ममूर्ती संतांमध्ये मोडतात, एवढी त्यांची योग्यता आहे. कारण वामन भाऊ महाराज म्हणजे साक्षात शंकराचा अवतार आणि भगवान बाबा म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार आहे. एवढी दिव्यता या 2 संतांमध्ये पाहायला मिळते. हे त्यांच्या लहानपणीचा एक प्रसंग सांगितला. आता त्यांच्या मोठ्यापणीचा मला प्रसंग सांगायचा आहे. तो प्रसंग इतका गोड आहे, म्हणजे छोटेशा आहेत. छोट म्हणजे मुंगी आणि मोठ म्हणजे सूर्य. अभंग कोणता घेतला? मुंगी
मुंगी मुंगी उडाले आकाश, मुंगी सोपे आहेत आणि अर्थ अवघड आहे, त्याला अर्थकूट असं बोलल्या जातं. आजचा अभंग दृष्टकूट मध्ये बसत नाही, आजचा अभंग शब्दकूट मध्ये पण बसत नाही. आजचा अभंग हा अर्थकूट या प्रकरणामध्ये बसतोय. शब्द सोपे आहेत, अर्थ प्रचंड अवघड आहे. छोटीशी मुंगी आकाशात उडाल तरी सूर्याला गिळ. मुंगी प्राणी आहे का पक्षी? लवकर, मुंगी प्राणी आहे का पक्षी? पक्षी आहे ना, मग प्राणी आहे. मग उडणे हे क्रियापद प्राण्याकडे लागतं का पक्षाकडे लागतं? कोणाकडे लागतं? पक्षाकडे लागतं. मग आज मुंगी प्राणी असताना मुक्ताबाई असं का म्हणतायत की मुंगी उडाली आकाश? छोटे छोटे प्रश्न विचारतोय, अवघड प्रश्न विचारणार नाही. छोटे छोटे प्रश्न आहेत. पुरुषांना एक प्रश्न विचारतो, माता वर्गांना एक प्रश्न विचारतो, पुन्हा मुंगीकडे येतो आणि पुन्हा वामन भाऊ भगवान बाबाकडे मला जायचंय. वामन भाऊ शेवटी शेवटी मांडायचे. ऐका, छोटासा प्रश्न आहे तुम्हाला. गाडीचा स्पीड कोण वाढवतं? पुरुष मंडळी, गाडीचा स्पीड कोण वाढवतं? गाडीचा स्पीड कोण वाढवतं? मी 3 ऑप्शन देतो, ब्रेक, क्लच. गाडीचा स्पीड कोण वाढवतं? विचारपूर्वक उत्तर अपेक्षित आहे मला. ऍक्सिलेटर. गाडीचा स्पीड कोण वाढवतं? अध्यक्ष कोण वाढवतो? आदिनाथ भाऊ, गाडीचा स्पीड कोण वाढवतं? नाही, मी ऑप्शन 3 दिले, ब्रेक, क्लच आणि ऍक्सिलेटर. बडे साहेब कुठे बसलेत? मागे आहेत. बडे साहेब तुम्ही मागे बसले. हा, बोला बोला. गाडीचा स्पीड कोण वाढवतं? ऍक्सिलेटर. तुमच्याकडे नंतर येतो, तोपर्यंत विचार करून ठेवा. ऍक्सिलेटर उत्तर नाहीये. हा, माता वर्ग, गाडीचा स्पीड कोण वाढवतं? आपलं. तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. आई आधी का मुलगा आधी? बोला लवकर. ए बाळा खाली बस, खाली बस. आई आधी का मुलगा आधी? आई आधी का मुलगा आधी? बरोबर. आई नसेल तर मुलगा होईल कसा? वैष्णव दादा लग्न झालं नाही ना? मी येईल तुझ्या लग्नाला, काळजी करू नका. आई आधी का मुलगा आधी? हा, पाखरे साहेब तुमचा मुलगा काय करतो? समोर बसलाय. तुझं नाव काय बाळा? वैभव. पहिलाच आहे का? बर, एकच. वैभव झाला नव्हता तुम्हाला तोपर्यंत तुमच्या बायकोला कोणी आई म्हणत होतं का? प्रामाणिकपणे बोला, बायकोला कोणी आई म्हणतो का? नाही. मग आई कधी म्हणायला लागेल तुमच्या पत्नीला? मुलगा झाल्याच्या नंतर आई आई म्हणायला लागेल त्यांच्या पत्नीला. मग मुलगा आधी का आई आधी? आई आधी म्हटलं तुम्ही अगोदर, नंतर म्हणतात मुलगा आधी. आता उलट करा तुम्ही फक्त इकडं. गाडीचा स्पीड कोण वाढवतं? गाडीचा स्पीड कोण वाढवतं? नाही, मी ऑप्शन 3 आहेत माझे, ब्रेक, क्लच आणि ऍक्सिलेटर. संजय भाऊ, ब्रेक, क्लच आणि ऍक्सिलेटर. त्यांचा एवढा मोठा महोत्सव असतो निरोळा, खूप गोड पद्धतीने नियोजन करतात. ऐका, 3 ऑप्शन मी तुमच्या समोर ते ठेवलेले आहेत. मग गाडीचा 120चा स्पीड असतो, कशाच्या जीवावर? मग गाडीचा स्पीड कोण वाढवतं? तुम्ही आज मला असं पक्क ठरवलेलं आहे महाराजांना. या मागे सोपे. अहो, 1000 प्रश्न एवढा सोपा असता. मी यूपीसी एमपीसी हा प्रश्न विचारायचा असता, गाडीचा स्पीड कोण वाढवते? हा प्रश्न इतका सोपा नाही आहे. वास्तविक ऍक्सिलेटरचा स्पीड वाढवतो, पण 120च्या
स्पीड असतो ना तो कशाच्या जीवावर असतो? ब्रेक नसेल तर तुम्ही 10 नाही हातातच गाडी घेणार नाहीत या मागे. छोटे छोटे प्रश्न. मुंगी प्राणी आहे का पक्षी आहे? मी हा प्रश्न विचारला, तुम्ही मला उत्तर दिलं मुंगी प्राणी आहे, पक्षी नाही. मग उडणे हे क्रियापद प्राण्याकडे लागत नाही, ते पक्षाकडे जात आहे. मग आज मुक्ताबाई असं का म्हणतात? मुंगी उडाली आकाशी. मुंगीमध्ये 2 प्रकार, एक काळी मुंगी आणि एक हिरवी मुंगी. मुंगीमध्ये 2 प्रकार, एक काळी मुंगी आणि एक हिरवी मुंगी. चुकलं का? एक लाल मुंगी. काळी मुंगी घरामध्ये निघणं शुभ आहे, लाल मुंगी निघणं अशुभ आहे. अशुभ म्हणजे लगेच टेन्शन घ्यायचं नाही घरामध्ये मुंग्या निघल्या तर. वास्तूनुसार काहीतरी दोष आहे, ही गोष्ट निदर्शनास येते. वास्तुशास्त्र पाळत चला, वास्तूचे नियम पाळत चला. माझ्याकडे वेळ कमी आहे. वास्तूमध्ये आपण ज्यावेळेस शयन करतो ती वास्तू कोणत्या दिशेला असेल? भारताने सांगितलं साऊथकडे घर नसावं. पण तुम्ही मुंबईमध्ये आज जर साऊथकडे दरवाजा असेल, साऊथकडे जर तुमची एंट्री होत असेल तर तुम्ही घरामध्ये येताना एक डबा सैंधव मिठाचा ठेवायचा. सैंधव मीठ माहितीये ना? सैंधव मिठाचा ठेवायचा आणि तिथून आतमध्ये आल्याच्या नंतर घरात येताना उजव्या हातामध्ये 1 चिमूटभर मीठ घ्यायचं, डाव्या हाताने मागे फेकून द्यायचं, मगच घरात एंट्री करायची. लक्षात राहील ना? मग हे वास्तुशास्त्र सांगायला किती किती फी घेतात हे तुम्ही बघा. मी तुम्हाला विनामूल्य सांगतोय. कोणाला इच्छा झाली तर काही अडचण नाही, या मागे. इच्छा झाली तर म्हणजे वास्तू शिकण्याची म्हणतोय. वास्तूमध्ये जर साऊथकडे दरवाजा असेल तर एक आरसा तिथं लावा साईडला, म्हणजे ती एनर्जी पुन्हा मागे वापस जाते. ऐका, या मागे. घरामध्ये खरकट ठेवून कधी झोपायचं नाही. खरकटी भांडी, त्यात कणिक जर खरकटी असेल, कणिक जर अर्धी शिल्लक असेल, ती जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली, ती दुसऱ्या दिवशी वापरली, एक रात्र पलटून गेली का घरात पितृदोष आलाच. कारण पित्राच्या कार्यात कणिक जास्त वापरले जाते, म्हणून कणिक रात्री ठेवून सकाळी खायची नाही. त्यांनी बुद्धीला परिणाम होतो, मुलं चिडचिड होतात, पितृदोष घरात वाढतो. घरामध्ये खरकटी भांडे ठेवून जी माता झोपते तिथं सुद्धा निगेटिव्ह एनर्जी फॉलो होते, भूताप्रेतांचा संचार होतो, कारण खरकट त्यांचं अन्न आहे. ऐका, तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला व्हॉट्सअप पाहायला वेळ नाही, आईशी बोलायला वेळ कमी पडतो, इन्स्टावरती वेळ कमी पडतोय, तर तुम्हाला अजून एक ऑप्शन देतो. कमीत कमी कढई आणि तवा तरी घासून ठेवत जा. एवढं तरी घासून ठेवा, पण तेवढं खरकट ठेवू नका. तव्यावरती आणि कढईमध्ये कधी खाऊ नका. केस मोकळे ठेवून झोपू नका. कमीत कमी एक केस का होईना बांधलेला पाहिजे. पूर्ण केस मोकळे असले आणि त्यात घरात अंधारा असेल तर रात्री भूतप्रेत संचार करत असतात. ते म्हणतात आमचेही केस मोकळे आणि यांचेही, त्यांना वाटतं हे आपल्याच फॉलो होते. ऐका, हो हे आता फार याच्यावरती आपण सोडा हॉलिवूडने मूवीज केल्यात आणि हे एनर्जी आहे ना, त्याला कसं तुम्ही काय नाकारणार? कसं मुलगा शाळेत गेल्याच्या नंतर तो गुरुजी म्हटले मला भूक लागली, तुझा टिफिन खायला दे. गुरुजी मला भूक नाही, तुम्ही खा म्हटले. मी पाणीपुरी खाल्ली, तुम्ही खा म्हटले माझा टिफिन. गुरुजी खायला लागले, पहिली चपाती खाल्ली. अरे पण तू आईला काय सांगशील कोणी टिफिन खाल्ला म्हणून? गुरुजी मी सांगेल बरोबर, तुम्ही खाऊन घ्या. गुरुजी दुसरी चपाती खाल्ली. अरे पण तू आईला काय सांगशील? गुरुजीने गप्प बसाव ना. सारखं विचार लागले. मुलगा म्हणलं गुरुजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काही कारण सांगेल. मग कोणी खाल्लं सांगशील? ते म्हटले कुत्र्याने खाल्लंय असं सांगेल मी माझ्या आईला. ऐका, मुंगी शब्दाचा अर्थ आहे कुंडलिनी शक्ती. मी हा अभंग योग प्रक्रियेने घेऊन जातोय, कारण वामन भाऊ भगवान बाबांची साधना योग प्रक्रियेची होती, नारायण बाबांची साधना त्या पद्धतीची होती. योग प्रक्रिया मिळाल्या होत्या जीवनामध्ये. बंकट स्वामी महाराजांनी योगाच्या अनुषंगाने बऱ्याच काही गोष्टी त्यांना शिकवलेल्या होत्या. योगाच्या प्रक्रिया, त्या मुंगी शब्दाचा अर्थ आहे कुंडलिनी शक्ती. हठयोग प्रतिपिका, चित्त सिद्धांत पक्षती पद्धती, गोरक्षनाथांचा ग्रंथ, विज्ञान सद्भाग्य विश्वात पहिल्यांदा ज्यांना लाभलं ते राष्ट्रसंत भगवान बाबा. कॅमेरे पण माझ्या समोर असे आहेत, त्या जरा तितकं पण मला मोकळ्या मनाने बोलता येणार नाही. काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. ऐका, या मागे सूर्याला गिळं नासाने डिक्लेअर केलं, सूर्याचा प्रकाशाचा वेग एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर आहे. तो सूर्याचा प्रकाशाचा वेग पृथ्वीवरती येण्याकरता 8 मिनिट 20 सेकंद लागतात. 8 मिनिटाचे सेकंद काढा, 3 लाखाने गुणा, इज इक्वल टू जेवढं अंतर तेवढं सूर्य आणि पृथ्वीचं अंतर आहे. नासाने सांगितलं तो सूर्य फक्त 50 मैल पलीकडे असता. सगळे जळू गारठवून मेले असते.
आणि तो सूर्य फक्त 50 मैल पृथ्वीच्या दिशेने असता सगळे जळून खाक झाले असते. हजारो वर्षापासून हे 2 गोळे अंतरिक्षात ठेवणारा कोण आहे? तो ईश्वर आहे, तो देव आहे, तो गॉड आहे. वा वा वा. ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केलंय. माझा आवाज केलाय. सूर्याला मुंगी गिळू शकत नाही, मुंगी अंतरिक्षामध्ये जाऊ शकत नाही, ती सूर्याला गिळू शकत नाही. सूर्य आपल्यापासून हजारो अरबो खरबो किलोमीटर दूर आहे. मुंगीने सूर्याला गिळलं म्हणजे कुंडलिनी, मुंगी म्हणजे कुंडलिनी शक्ती. तिने सूर्याला गिळलं म्हणजे प्राणाला कंट्रोल केलं. कारण प्राणाला सूर्य म्हटलेला आहे उपनिषदामध्ये. आदित्य वै प्राण हा असं बोललेला आहे. तिने सूर्याला गिळलं म्हणजे तिने प्राणाला कंट्रोल केलं. तिने सूर्याला गिळलं म्हणजे म्हणून त्या गायी आणि बैल घेऊन मित्रांबरोबर डोंगरामध्ये गायी चारण्या करतात. दिघोळवरून गीते बाबाची दिंडी आली. आबाजी एवढे भगवत भक्त होते, एवढे तेजस्वी होते. आईला सांगितलं नाही, वडिलांना सांगितलं, फक्त मित्रांना सांगितलं मी बाबांबरोबर दिंडीला निघून जाणार. गुरं सोडले, गेले निघून. बाबांची सेवा करायची, दिंडीमधल्या लोकांना पाणी द्यायचं, दिंडीमधल्या लोकांची सेवा करायची. संध्याकाळी बाबा थकून झोपले की बाबांचे पाय दाबायचे. 9 ग्रह आणि 12 राशी, 9 गुणिले 12 108. अजून काय कारण आहेत का? इथे बाबा म्हटले शरीर 36 तत्वाचं आहे आणि 3 गुण आहेत, सत्व रज आणि तम. 36 तत्वाचा मूळ हरी. 36 गुणिले 3 इज इक्वल टू 108. म्हणून माळीमध्ये 108 मणी असतात. लक्षात आलं ना? ज्यांच्या गळ्यात नसेल त्यांनी लवकर घालून घ्या. कमीत कमी बिगर माळीचा देह ठेवणं म्हणजे नरकाचं द्वार आहे महाराज. त्यामुळे माळ घालून घ्या. तसा देह ठेवायचा नाही संतांच्या भूमीमध्ये. ऐका. आणि शाकाहार पाळा. अमेरिकेने सर्वे केला, सगळ्यात बुद्धिमान लोक भारतीय आहेत का? कारण ते शाकाहार पाळतात. म्हणून तुम्हाला वाटतं ना आपला मुलगा टॅलेंट असा, हुशार असावा, त्याला आवश्यक खाऊ देऊ नका. वामन भाऊ भगवान बाबाने सांगितलं, कुळामध्ये जर उत्तम पुरुष जन्माला यायचे असतील तर तुम्ही आवश्यक खाऊ नका. हा वामन भाऊ भगवान बाबाने शब्द दिलाय तुम्हाला. पाळा पाळा. माता वर्ग मुलगी जर खात असेल, माया तिचे पाय नाही तेवढं पाळ. एवढाच शब्द द्या तिला. तो देश विदेशाचा, तू कुठेही जा, तू लग्न कर चुकीला, आम्हाला फोन करू नको. पण जिथं जाशील तिथं माझं एक वाक्य लक्षात ठेव. ज्या कुळात आपण जन्माला आलो त्या कुळाचा आदेश आहे. वामन भाऊ भगवान बाबाने आदेश घालून दिलाय की अभक्ष खायचं नाही. एवढा शपथ मुली करून घ्या. माता वर्ग तुम्ही शपथ घ्या मुली करून. घ्याल ना? नक्की घ्या. वामन भाऊ भगवान बाबा किती दर्शन केलंय. या दिव्यतेने, या भव्यतेने ज्यावेळेस आपण ते पाहतोय, माळगावामध्ये घातले. आषाढी एकादशीच्या दिवशी वापस आले. मंदिरात गेले नाही, गावातल्या मंदिरात घरी गेले नाही, गावातल्या मंदिरात बसले. सगळेजण आले. आबाजी घरी. सगळ्यांनी माळी घातल्या तर घरी येईल. सगळ्यांनी माळी घातल्या. माळी घेऊनच आले होते बरोबर. सगळ्यांनी माळी घातल्या. बापाचा नंबर आला ना महाराज. भगवंताच्या बापाचा नंबर आला. बापाने मान, तुबाजी पाटलाने मान पुढे केली. भगवान बाबाने नाम आबाजीने गळ्यामध्ये माळ टाकून वडिलांचे गुरु होणारे पहिले संत भगवान बाबा. मन रमेना. नारायणगडावरती जायचंय. नारायणगडाची परंपरा उज्ज्वल आहे. गुरु जर पॉवरफुल असतील तर कुंडलिनी शक्ती जागृत होते. मुंगी म्हणजे कुंडलिनी शक्ती आहे का? नारायणगडावरती माणिक बाबा कार्य पाहत होते. माणिक बाबा जनार्दन स्वामी महाराजांना दिला. जनार्दन स्वामी महाराजांनी तोच अनुग्रह पुढे शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराजांना दिला.
एकनाथ महाराजांनी तोच अनुग्रह पुढे गावपाला दिला. गावपाने तोच अनुग्रह अनंत महाराजांना दिला. जी महिला अभक्ष खाते फार कमी संत कुळामध्ये जन्माला येतात, सत्पुरुष कमी जन्माला येतात. म्हणून वामन भाऊ भगवान बाबाने तुम्हाला सांगितलं अभक्ष खायचं नाही. आजही वंजारी कुळामधली महिला अभक्ष खात नाही. म्हणून बाबा UPSC MPSC ला टॉपर बहुतांशी भाऊबाबांच्या आशीर्वादाचेच असतात. याचं कारण सांग. मी जाती भाष्य करत नाही. ज्या कुळात जन्माला आलोय त्या कुळाच्या अनुषंगाने बोलतोय. नाही तर सध्या काय राजकारण चाललंय हे तुम्ही पाहू शकताय. अवघड परिस्थिती आहे. अभिमान न सांगते सो जातीचा ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये बोलताय. ज्या कुळात जन्माला आलोय त्याचा स्वाभिमान असलाच पाहिजे. म्हणून तर माझ्या वडिलांची मी राशी का देवा, हे असं संत बोलतायत नाही का. त्याच नारायणगडावरती माणिक बाबांकडे भगवान बाबा सेवा करतायत. व्यंकट स्वामी महाराज आले. मुलगा गोड आहे, मला पाहिजे. माणिक बाबा म्हटले मी देणार नाही, हा माझा जीव की प्राण आहे. पण शेवटी नाव इलाज झाला. व्यंकट स्वामी महाराजांकडे कोण बोलणार. त्यांना घेतला, आळंदीला गेले. 12 वर्षाचा अभ्यास पूर्ण केला. आणि व्यंकट स्वामी महाराज अगोदर एकाला घेऊन गेले होते. त्यांचं नाव वामन भाऊ महाराज. ते वामन महाराज होते. वामन महाराज भाऊ झाले नव्हते. आळंदीत गेल्याच्या नंतर संत वामन भाऊ महाराज 4000 अभंग कंठस्थ. मग ते मंत वैराग्य गाथा पाठ करतायत. भगवान बाबा मागून गेले. असे खडतर स्वभाव होता त्यांचा. वापस बोलवलं मला. 7 ते 9च्या ऐवजी 9 ते 11 कळंबोलीत कीर्तन झालं. एवढा सगळा मुंबईत एवढे कार्यक्रम चालले. उभ्या महाराष्ट्रामध्ये 4000 सत्य भाऊ बाबांच्या पुण्यतिथी निमित्त चालले. इथं सोडा, लंडनला 6 ठिकाणी पुण्यतिथी चालली. 6 ठिकाणी लंडनला. कारण मला परवा फोन आला. विनम्र अभिवादन करतो. सगळ्यांनी वरती हात करायचे. हा महोत्सव मी तर म्हणू शकत नाही. हा 3ऱ्या वर्षाचा महोत्सव आहे. मी तर अगोदर 12 वर्ष म्हणून डिक्लेअर झालोय. पण तुम्ही वरती हात केल्याच्या नंतर मला असं वाटतंय हा कार्यक्रम 3ऱ्या वर्षाचा 12 वर्षाचा नाही. ही नियोजन आणि भव्यता 25वे नाम रौप्य महोत्सवाचे आहे की काय असं जाणवतंय. या सप्ताह कमिटीला धन्यवाद द्यावे त्यावेळी तेवढे कमी आहे. पण टाळ्या सुद्धा 25व्या वर्षासारख्या वाजल्या पाहिजे. विठोबा आवाज मोका. ज्ञानेश्वर तर मंडळी कीर्तन वगैरे संपलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, टाटा.